फुलपाखरू राजकुमारी आणि प्रिय सुरुवात करू द्या। एकेकाळी एल्डोरियाच्या राज्यात अलेक्झांडर नावाचा एक शहाणा आणि दयाळू राजा राहत होता। त्याने निष्पक्षता आणि करुणेने राज्य केले आणि आपल्या प्रजेचे प्रेम आणि आदर मिळवला। राजा अलेक्झांडरला 3 मुलगे होते, लिओ, ॲडम आणि जॉर्ज। लिओ सर्वात मोठा, बलवान आणि शूर होता। ॲडम मधला मुलगा, हुशार आणि साधनसंपन्न होता। आणि जॉर्ज, जो सर्वात लहान होता, सौम्य आणि दयाळू होता आणि प्रत्येकाचा आवडता होता। राज्यातील प्रत्येक जण त्याला अधिक आवडला। जसजशी वर्षे उलटली तसतशी राजा अलेक्झांडरची प्रकृती ढासळू लागली। आपल्याकडे फारच कमी वेळ आहे हे लक्षात घेऊन त्याला सिंहासनाचा वारस निवडायचा आहे। तथापि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याला आपल्या 3 मुलांचे लग्न झाले आहे याची खात्री करायची होती। राजाने आपल्या विश्वासपात्र झेफिरस नावाच्या ज्ञानी ऋषीला लग्नासाठी सर्वात शुभ मुहूर्त ठरवण्यासाठी बोलावले। झेफिरसने त्याच्या ज्ञानाने फुललेली फुले, निरभ्र आकाश आणि हलक्या वाऱ्याची दृश्य पाहिली। लग्नाची योग्य वेळ पुढच्या महिन्यात आहे, अशी घोषणा त्यांनी केली। या ज्ञानाने राजा अलेक्झांडरने आगामी विवाह सोहळ्यांची घोषणा करून त्याच्या सर्व मित्रपक्षांना आणि शेजारच्या राज्यांना आमंत्रणे पाठवण्याचे आदेश दिले। ही बातमी वेगाने पसरली आणि वेगवेगळ्या देशांतील राजकन्या आल्या। फुलपाखरू राजकुमारी आणि प्रिय सुरुवात करू द्या। एकेकाळी एल्डोरियाच्या राज्यात अलेक्झांडर नावाचा एक शहाणा आणि दयाळू राजा राहत होता। त्याने निष्पक्षता आणि करुणेने राज्य केले आणि आपल्या प्रजेचे प्रेम आणि आदर मिळवला। राजा अलेक्झांडरला 3 मुलगे होते, लिओ, ॲडम आणि जॉर्ज। लिओ सर्वात मोठा, बलवान आणि शूर होता। ॲडम मधला मुलगा, हुशार आणि साधनसंपन्न होता। आणि जॉर्ज, जो सर्वात लहान होता, सौम्य आणि दयाळू होता आणि प्रत्येकाचा आवडता होता। राज्यातील प्रत्येक जण त्याला अधिक आवडला। जसजशी वर्षे उलटली तसतशी राजा अलेक्झांडरची प्रकृती ढासळू लागली। आपल्याकडे फारच कमी वेळ आहे हे लक्षात घेऊन त्याला सिंहासनाचा वारस निवडायचा आहे। तथापि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याला आपल्या 3 मुलांचे लग्न झाले आहे याची खात्री करायची होती। राजाने आपल्या विश्वासपात्र झेफिरस नावाच्या ज्ञानी ऋषीला लग्नासाठी सर्वात शुभ मुहूर्त ठरवण्यासाठी बोलावले। झेफिरसने त्याच्या ज्ञानाने फुललेली फुले, निरभ्र आकाश आणि हलक्या वाऱ्याची दृश्य पाहिली। लग्नाची योग्य वेळ पुढच्या महिन्यात आहे, अशी घोषणा त्यांनी केली। या ज्ञानाने राजा अलेक्झांडरने आगामी विवाह सोहळ्यांची घोषणा करून त्याच्या सर्व मित्रपक्षांना आणि शेजारच्या राज्यांना आमंत्रणे पाठवण्याचे आदेश दिले। ही बातमी वेगाने पसरली आणि वेगवेगळ्या देशांतील राजकन्या आल्या। फुलपाखरू राजकुमारी आणि प्रिय सुरुवात करू द्या। एकेकाळी एल्डोरियाच्या राज्यात अलेक्झांडर नावाचा एक शहाणा आणि दयाळू राजा राहत होता। त्याने निष्पक्षता आणि करुणेने राज्य केले आणि आपल्या प्रजेचे प्रेम आणि आदर मिळवला। राजा अलेक्झांडरला 3 मुलगे होते, लिओ, ॲडम आणि जॉर्ज। लिओ सर्वात मोठा, बलवान आणि शूर होता। ॲडम मधला मुलगा, हुशार आणि साधनसंपन्न होता। आणि जॉर्ज, जो सर्वात लहान होता, सौम्य आणि दयाळू होता आणि प्रत्येकाचा आवडता होता। राज्यातील प्रत्येक जण त्याला अधिक आवडला। जसजशी वर्षे उलटली तसतशी राजा अलेक्झांडरची प्रकृती ढासळू लागली। आपल्याकडे फारच कमी वेळ आहे हे लक्षात घेऊन त्याला सिंहासनाचा वारस निवडायचा आहे। तथापि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याला आपल्या 3 मुलांचे लग्न झाले आहे याची खात्री करायची होती। राजाने आपल्या विश्वासपात्र झेफिरस नावाच्या ज्ञानी ऋषीला लग्नासाठी सर्वात शुभ मुहूर्त ठरवण्यासाठी बोलावले। झेफिरसने त्याच्या ज्ञानाने फुललेली फुले, निरभ्र आकाश आणि हलक्या वाऱ्याची दृश्य पाहिली। लग्नाची योग्य वेळ पुढच्या महिन्यात आहे, अशी घोषणा त्यांनी केली। या ज्ञानाने राजा अलेक्झांडरने आगामी विवाह सोहळ्यांची घोषणा करून त्याच्या सर्व मित्रपक्षांना आणि शेजारच्या राज्यांना आमंत्रणे पाठवण्याचे आदेश दिले। ही बातमी वेगाने पसरली आणि वेगवेगळ्या देशांतील राजकन्या आल्या। फुलपाखरू